नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटण्यांचे 3 वेगवेगळे असे हे प्रकार। तर मस्त अशा या चटण्या अगदी झटपट तयार होणाऱ्या आहेत आणि तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस भाजी आवडत नसेल तर नक्कीच असे हे चटणीचे प्रकार जर तयार असतील तर तुम्हाला अजिबात वेगळं काही करावं लागणार नाही। चला तर बघूयात। मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे मी घेतलेली आहे कढई। तर कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी आता तीळ घेतलेले आहेत 1 वाटी। तर सुरुवातीला आपण तिळाची चटणी बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तीळ 1 वाटी छान खरपूस असे भाजून घेणार आहे। मध्यम गॅसवर याला छान असे भाजून घ्यायचे आहे आणि एक सोनेरी असा गोल्डन रंग येईपर्यंत याला छान मी भाजून घेतलेला आहे। भाजून घेतल्यानंतर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। गरम गरम तुम्ही वाटलेत तर त्याला ओलसरपणा येऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारे त्याला थंड करून घ्यायचे आहे। आणि थंड झाल्यानंतर आपण यासाठी लागणारी जी चटणी आहे ती तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक पाव वाटी इतका लसूण घेतलेला आहे। पाव वाटीपेक्षाही थोडासा कमी असा हा लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर। तर ही तिखट आहे लाल मिरची पावडर आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ मी इथे टाकलेलं आहे। तर आता हे सर्व आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। छान बारीक याची चटणी तयार करून घ्यायची आहे। आणि ही पहा, अशा प्रकारे मी ही जी चटणी आहे ती तयार करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला आपले जे थंड झालेले तीळ आहे ते यामध्ये टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे आहे। तर एक सलग आपल्याला याला फिरवायचं नाही आहे, तर चालू बंद करत अशा प्रकारे याची आपण एक छान अशी चटणी तयार करून घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण याला छान बारीक करून घेऊया। तर चालू बंद असं करत मी मिक्सरच्या भांड्यातून हे चटणी जी आहे ती काढून घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून मी इथे पूर्ण चटणी आपली जी तयार झालेली आहे ती आता पूर्णपणे मिक्स करून घेऊयात। आणि इथे तुम्हाला तिळाचं जे टेक्स्चर आहे ते त्यामध्ये दिसत असेल तर अशा प्रकारे तीळ जे आहेत ते थोडेसे असे जाडे भरडे राहायला हवेत। तर अशी ही तिळाची चटणी इथे रेडी आहे। तर आता आपण पुढची चटणी तयार करायला घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते देखील छान असे आपण खरपूस भाजून घेऊया। तर आता इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। तर ही देखील अगदी साधी सोपी अशी ही चटणी आहे। तर अशा प्रकारे मी इथे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। ते आता पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात। आणि जशी आपण याच्यासाठी चटणी तयार करून घेतली त्याच प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार करून घ्यायची आहे। आता या शेंगदाण्यामध्येच मी पाव वाटी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं घ्या किंवा डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते घेऊ शकता। ते देखील व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर कमी गॅसवर मी याला भाजून घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व मी बाजूला ठेवलेलं आहे थंड करण्यासाठी। त्याच प्रकारे मी पुन्हा एकदा लसूण मिरची पावडर आणि मीठ टाकून चटणी तयार करून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपले भाजलेले शेंगदाणे। तर ते देखील मी थंड करून घेतलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आपण यामध्ये टाकून पुन्हा एकदा याची पल्स मोडवर मिक्सरमधून छान अशी चटणी तयार करून घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मस्त अशी शेंगदाण्याची चटणी जी आहे ती देखील इथे तयार झालेली आहे। आणि अगदी झटपट अशी तयार होते। तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप जास्त बारीक करायची नाही। शेंगदाण्याचा जो एक जाडसरपणा जे तुकडे जेव्हा चटणी खाताना ते छान लागतात। तर त्यामुळे अशा प्रकारे मी इथे शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे। पल्स मोडवर फिरवल्यामुळे तुमच्या चटणीला पाणी सुटत नाही, तेल सुटत नाही। अशा प्रकारे अशा 2 चटण्या आपल्या इथे रेडी आहेत। तर तिसरी चटणी जी आहे ती आहे कारळ्याची चटणी। तर इथे मी 1 वाटी कारळं घेतलेलं आहे। तर ते देखील आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त करपट होईपर्यंत आपल्याला याला भाजायचं नाही आहे, त्यामुळे तुमची चटणी जी आहे ती करपट लागू शकते। तर व्यवस्थित याला छान भाजून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा तशाच प्रकारे मी इथे चटणी तयार करून घेतलेली आहे। लसूण मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता हे भाजलेले कारळे मी थंड करून घेतलेले आहेत, ते देखील पुन्हा एकदा आपण या मिक्सिंग जारमध्ये टाकून याला ज्या प्रकारे आपण इतर चटण्या मिक्सरमधून काढून घेतल्या त्याच प्रकारे मी या चटणीला देखील छान फिरवून घेते। आणि इथे आपली कारळ्याची चटणी देखील छान अशी तयार झालेली आहे। आणि एकदम टेस्टी झणझणीत अशी
ही कारळ्याची, शेंगदाण्याची आणि त्याचबरोबर तिळाची चटणी आपण इथे अशा प्रकारे बनवून रेडी आहे। कारळ्याच्या चटणीमध्ये तुम्ही तेल टाकून मस्त अशी चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्या ह्या झटपट अशा 3 प्रकारच्या चटण्या इथे तयार झालेल्या आहेत आणि याचा कोरडेपणा तुम्ही बघू शकता। जेवढी कोरडी चटणी राहील तेवढी ती चटणी जास्त दिवस टिकते, खराब होत नाही आणि एखाद्या वेळेस भाजी आवडली नाही किंवा काही जणांना भाजीसोबत काहीतरी चटणी तोंडी लावायला लागते, तर अशा वेळी अशा चटण्या जर घरामध्ये तयार असतील तर अगदी अप्रतिम असा बेत जेवणाचा तयार होतो। तर अशा या 3 प्रकारच्या झटपट होणाऱ्या साध्या सोप्या अशा चटण्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा। तर मस्त अशा ह्या चटण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त खा। धन्यवाद।